आपण कधी कधी सहज एखाद्याला OTP देऊन टाकतो, पण त्यावर ग्राहक न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। न्यायालय म्हणते की जर ग्राहकाने स्वतःहून OTP शेअर केला आणि त्यात ग्राहकाचे म्हणजे आपले नुकसान झाले तर त्याला बँक जबाबदार राहणार नाही। जर ग्राहकाने स्वतःहून पिन, पासवर्ड किंवा OTP फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला दिला असेल तर तो ग्राहकाचा निष्काळजीपणा आहे। OTP देणे म्हणजे स्वतःहून आपण परवानगी देण्यासारखी आहे ना। अशा परिस्थितीत होणाऱ्या आर्थिक नुकसानीसाठी बँक जबाबदार राहणार नाही आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBI या मार्गदर्शक तत्वानुसार जर व्यवहार ग्राहकाच्या चुकीमुळे असेल तर संपूर्ण नुकसान ग्राहकाला सहन करावे लागते। आणि फेब्रुवारी 2026 मध्ये RBIने नुकताच एक नवीन प्रस्ताव मांडला आहे, ज्यानुसार लहान रकमेच्या उदाहरणार्थ 25,000 पर्यंत फसवणुकीत ग्राहकाने चुकून OTP शेअर केला असला तरी त्याला 85% पर्यंत भरपाई मिळू शकते। मात्र हा लाभ आयुष्यात त्याला फक्त एकदाच घेता येईल, दुसऱ्यांदा घेता येणार नाही। या उलट जर फसवणूक बँकेच्या चुकीमुळे किंवा सिस्टम मधील दोषामुळे झाली असेल आणि ग्राहकाने ती 3 दिवसाच्या आत कळवली तरच ग्राहकाला पूर्ण परतावा मिळू शकतो। आणि या सगळ्या आर्थिक व्यवहारात आपली फसवणूक झाली तर तात्काळ आपण 1930 या हेल्पलाईनवर कॉल किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता। आमची माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा। धन्यवाद।